नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आमच्या कोकणी ब्लॉगिंग चॅनलवर। तर मंडळी, आज परत आपण एका नवीन व्हिडिओसोबत आलेलो आहोत। तर मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत माने भुत्यातील एका शाळेमध्ये जाणार आहोत, मराठी शाळेत। तिथं जाऊन आपण आज प्रयोग डे आहे तिथं शाळेत, तर तिथे जाऊन आपण बारके प्रयोग सगळे बघणार आहोत। 1ली ते 8वीपर्यंत ती शाळा आहे। तर तिथं जाऊन पाहूया किती मुले म्हणजे बारकी कसे प्रयोग करतात। तर चला आपण जाऊया आता। नेल पेंटच्या ऐवजी दुसरं काय टाकलं तर हे होईल का? आग लागेल का? आणि पक्षी आहे आणि ते फुले पान आणि कारल्याचं झाड आहे आणि घरामध्ये एक लाईट आहे।
त्याचा वापर करून घरातील सर्व उपकरणे चालतात. हे वर उचललं जातं आणि घेतल्यानंतर ते हायड्रोजन स्पेशल कमी होतं व ते खाली दाखव. अरे वा, गाडी by the simple material. Important organ in body. The kidney and the part of the main part of renal cortex. साखर हा पदार्थ आहे की विरघळणारा आणि हा माती आहे तो पण विरघळणाराच पदार्थ. हा रांगोळी आहे तो पण विरघळणाराच आहे. फक्तच हे रांगोळी विरघळत नाही अगं. आणि हे आहे ते न विरघळणार. दोन्ही ग्लासात साधं पाणी घेतलं व एका ग्लासात मीठ टाकलं आणि ते चांगलं ढवळलं आणि बटाटे टाकले. साध्या पाण्याची मीठ टाकल्या पाण्याची गंजता जास्त म्हणून बटाटे वरती आले. धन्यवाद. माझ्या नाव पाण्याची गंज आहे. आम्ही 2 ग्लास घेतले, ग्लासात पाणी टाकले आणि एका ह्याच्यात मीठ टाकले आणि 2 ह्याच्यात बटाटे टाकले. तेव्हा एक खाऱ्या पाण्यातलं बटाट वरती आलं आणि साध्या पाण्यातलं बटाट खायला. का बरं? मीठ टाकल्यामुळे वरती का आला? कारण की खाऱ्या पाण्याची घनता जास्त आहे त्यामुळे बटाट. मग साखर टाकलं तरी वरती येईल काय? साखर विरघळवली पाण्यात तर? धन्यवाद. आमच्या प्रयोगाचे नाव आहे ध्वनीचे प्रसारण. चालू करतात याचे पाण्यात पेटणारा दिवा. मी एका वाटीमध्ये पाणी व तेल घातलेलं आहे. त्याच्यात हे सुरुवात ठेवलेली आहे. मी सुरुवात
आता साबणाचा स्पर्श करून याला दडा पडतात. दाखव जरा पडताना का जात नाही. पावडर जास्त झाली. स्टार्ट. नमस्कार. माझं नाव सार्थक कुमार पाटील आणि माझा पार्टनर माझ्याकडे नाव आहे मिक्सर टिकाऊ टाकाऊ पासून टाकापासून टिकाऊ मिक्सर. त्याच्यामध्ये काय टाकलंस. त्याच्यात पाला टाकला आणि ते लावलंय काय. ब्लेड. हो का. मोटरला ब्लेड. मस्त आहे. धन्यवाद.